नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना, मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे चॅनल मॉनिटाईज पण झालेला आहे आणि गुगल ॲडसन पिनही काही कुठलीही अडचण न येता गुगल ॲडसन पिनही आलेला आहे आणि तो पण पारायणाच्या पहिल्या दिवशी. गुरुचरित्राचं जे आपण दत्त जयंतीनिमित्त पारायण केलं तर त्या पारायणाच्या पहिल्या दिवशीच गुगल ॲडसनचं पिन आलेलं आहे. तर तो सर्वात मोठा आशीर्वाद स्वामींनी मला गुरुचरित्र पारायणात दिलेला आहे. ह्यावर मी आधीही व्हिडिओ बनवलेला आहे की कशा प्रकारे मी जर्नी स्टार्ट केली, का मी यूट्यूबवर आले आणि कशा प्रकारे मी स्टार्ट केलं आणि कशा प्रकारे चॅनल मॉनिटाईज झाला, कुठला व्हिडिओ व्हायरल झाला आणि कशा पद्धतीने स्वामींनी ते माझ्याकडून करवून घेतलं, त्या सगळ्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो सगळ्यांनी नक्की बघावा. जसे सबस्क्रायबर वाढत गेले तसं भरपूर आनंदही झाला आणि जेव्हा चॅनल मॉनिटाईज झाला तेव्हा तर खूपच आनंद झाला. पण हे शेवटचं म्हणजे स्टेप होती, शेवटचा आपण म्हणतो ना टास्क होता, त्या पद्धतीने शेवटचा हा टास्क होता की गुगल ॲडसन पिन जेव्हा आलं तेव्हा हे कन्फर्म झालं की हां, आपण ह्यामध्ये जे काय आपण करत होतो त्यामध्ये आपण आता सक्सेस झालेलो आहे. आणि माझ्या ह्या आनंदात माझ्या घरातलेही समाविष्ट होते. घरातल्यांनाही खूप आनंद झाला. तर त्यांनी माझ्याकडून एक छोटीशी पार्टी मागितली की तुझं चॅनल आता मॉनिटाईज झालेलं आहे, गुगल ॲडसन पिनही आलेला आहे, तर त्यानिमित्त आम्हा सगळ्यांना तू पार्टी दे. तर त्यांचंही मन मला दुखवायचं नव्हतं. तर त्यांना मी छोटीशी पार्टी, माझ्याकडून जेवढं होईल तेवढी मी छोटीशी पार्टी त्यांना दिलेली आहे. तर आपल्याकडून जे अशक्य होतं ते स्वामींनी करवून घेतलं. तर त्यांच्या सर्वात आधी आपल्याला त्यांचं दर्शन करून त्यांना छोटीशी पार्टी द्यायची होती. मला त्यांचं तोंड गोड करायचं होतं. तर मी सांगलीमध्ये जे कृष्णाई घाटाजवळ स्वामींचं मंदिर आहे, स्वामींचं मठ आहे, तिथे मी अधूनमधून जात असते. तर मला तिथेच जाऊन स्वामींना ते मिठाई ठेवायची होती. गेल्यावर मी स्वामींना नमस्कार केला. तेव्हा नामस्मरण चालू होतं स्वामींचं, आरती वगैरे सुरू होणार होती, नामस्मरण वगैरे चालू होतं. मी कधी आरतीच्या वेळेला तिथे गेले नाही, त्यामुळं मला काही माहिती नव्हतं. मी स्वामींना मिठाई ठेवली, नमस्कार केला आणि एक प्रदक्षिणा घातली. तर मी निघणार होते नमस्कार करून. तर तेवढ्यात तिथे आरती सुरू झाली. तर मी आरतीसाठी तिथे थांबले. घरातल्यांना पार्टी देण्या अगोदर मला स्वामींचं तोंड गोड करायचं होतं. सगळ्यात आधी मला स्वामींजवळ जाऊन हा आनंद व्यक्त करायचा होता. तर त्यामुळे मी सर्वात आधी स्वामींकडे गेले, स्वामींचं दर्शन घेतलं, स्वामींचं मनापासून आभार मानलं. आभार काय, आपण त्यांच्यासमोर जर 100 कोटीने जरी दंडवत घातले ना तरी ते कमीच पडतात. तर आपण काय त्यांचे आभार मानून, म्हणजे मिठाईतर्फे आपण काय त्यांचे आभार मानणार स्वामींचे. पण आपल्या मनात स्वामींबद्दल भाव असतो ना, तर तोच भाव मला स्वामींजवळ व्यक्त करायचा होता. तर म्हणून मी स्वामींना मिठाई ठेवण्यासाठी, स्वामींचं तोंड गोड करण्यासाठी त्या दिवशी गेले होते. आणि तिथून दर्शन झाल्यानंतर मग मी घरातल्या सर्वांना ही अशा प्रकारची पार्टी दिलेली आहे. त्यांना दहीवडे, पाणीपुरी, भेळ जे काही पाहिजे होतं ते तिथे त्यांना मी खायला दिलेलं आहे. सांगलीमध्ये संभा भेळ हे खूप फेमस आहे. तर तिथेच आम्ही सर्वजण गेलो होतो. तर हे असे दिवस स्वामींनीच माझ्या आयुष्यात आणलेले आहेत. एवढा आनंद, आणि मला कधी वाटलंही नव्हतं की मी अशा प्रकारे काही स्टार्ट करेन आणि यामध्ये मी यशस्वी होईन, यामध्ये मला यश मिळेल, हे मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण ज्या काही अशक्य असतात त्या गोष्टी स्वामी शक्य करून आणतात. जे स्वामींचं वाक्य आहे ना, अशक्य हे शक्य करतील स्वामी, तर ते खरंच आहे. फक्त आपण स्वामींचे पाय सोडले नाही पाहिजेत, स्वामींचे चरण सोडायला नाही पाहिजेत. केवढाही कठीण काळ येऊ दे, केवढीही कठीण परीक्षा घेऊ देत स्वामी, आपण ते सोडायचं नाही. स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप काही करण्याची गरज नसते. खूप काही करत बसावं, दिवसभर स्वामींच्या जवळच बसा, हे करा ते करा, त्या जागी जाऊन दर्शन घ्या, ह्या जागी जाऊन दर्शन घ्या, एवढी देणगी द्या किंवा हे करा ते करा, असं काहीही करण्याची गरज नाही. जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी सेवा करा, नामस्मरण करा आणि स्वतःचे कर्तव्य जे आहेत ते पार पाडा, कर्म चांगले ठेवा. स्वामींची कृपा आपोआप तुमच्यावर होत राहील. स्वामींचं नामस्मरण जर तुमच्या मनात, तुमच्या ओठात जर सदैव राहिलं ना, कायम जर स्वरूपी तुम्ही सारखं स्वामींचं नामस्मरण करत राहिला तर कुठल्याही चुकीच्या गोष्टी तुमच्याकडून होत नाहीत. कारण की स्वामींचं जेव्हा जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा तेव्हा आपल्यातल्या ज्या नकारात्मक गोष्टी असतात त्या आपल्यातून बाहेर पडत असतात. निगेटिव्हिटी जी असते ते आपल्यामधून बाहेर पडत असते. तर कुठलं काही वाईट करण्याचं आणि वाईट विचार
करण्याची आपल्या मनात ती बुद्धी निर्माण होतच नाही, आपल्या मनात ते विचार येतच नाहीत. तर त्यामुळे नामस्मरण करायला पाहिजे. भले तुम्हाला हे सगळं करण्यासाठी वेळ नाही आहे ना, तर तुम्ही नामस्मरण तेवढं करा. तर माझी नणंद आली होती, तर तेव्हा तिला मोठ्या नंदेला पार्टी देण्यासाठी काही ती म्हणजे तेव्हा आली नव्हती ती. तर ती जेव्हा आली घरी, तर तेव्हा तिने स्वतः केक घरच्या घरी बनवला होता. हा यूट्यूबचा लोगो वगैरे लावून तिने घरच्या घरी म्हणजे माझ्या मुलगीने तिला मदत केली. तर अशा प्रकारे छोटंसं सेलिब्रेशन आम्ही घरामध्ये केलं. तर ही सगळी कृपा, हे सगळं जे काही होत आहे माझ्या आयुष्यामध्ये, जे काही घडत आहे, याचं सगळं श्रेय स्वामींकडे आहे. जे काही घडवून आणणारे ते स्वामीच आहेत. ज्या कोणी ताई आहेत की त्यांच्या पण मनामध्ये वाटतं की आपण पण काहीतरी करूया, आपल्यात पण काहीतरी करण्याची जिद्द आहे, तर तुम्ही नक्की यूट्यूबचं हे ऑप्शन निवडू शकता. तुम्ही नक्की यूट्यूबवर काही ना काहीतरी करून तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व तुम्ही बनवू शकता. आणि आपण त्यामध्ये जर गुंतत राहिलो ना, तर आपल्याला बाकीच्या गोष्टीची टेन्शन किंवा विचारही येत नाही. आपण फक्त आपल्या कामावर फोकस करायचा. बाकी कोण काय बोलते, कोण काय म्हणते, ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही. तर आपल्या कामात आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि तुम्ही कितीही डिप्रेशनमध्ये असाल, संकटामध्ये असाल, तर तुम्ही स्वामींना हाक मारा, स्वामींचं नामस्मरण करा. स्वामी तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील. स्वामी त्यामधून तुम्हाला बाहेरही काढतील. फक्त स्वामींची सेवा मनापासून करा. ती हाक मनापासून स्वामीपर्यंत पोहोचली पाहिजे. तर हे छोटंसं सेलिब्रेशन केलेलं मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.